कळवण तालुक्यात कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांची सुमारे 981 कोटी रुपयांची बिले अडकली असून अन्य विभाग मिळून हा आकडा सुमारे 1001 कोटी रुपयांपर्यंत जात आहे। दरेगाव येथील वाघाड मळ्यात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जरबंद झाला असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। मंगळवारी पहाटेच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला। विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी लोटरीची पद्धत कृषी विभागाने बंद केली। आता प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाणार। पूर्वीच्या कृषी विभागाच्या लोकी ड्रॉ योजनेत अनुदानित योजनांसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सोडत काढली जात होती। ज्या शेतकऱ्यांचे नाव लोटरीत आले त्यांनाच योजनेचा लाभ मिळत असे। मनमाड तालुक्यात श्री गणरायाचे बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी वाजत गाजत आगमन होणार। गणेशोत्सवाला राज्य सरकारने या वर्षापासून राज्योत्सवाचा दर्जा दिला। जुनी शेंबडी येथे साई इंटरनॅशनल स्कूल एंड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। नांदगाव तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणिकपुंज व नाग्या सांग्या ही दोन्ही धरणे 100% भरली असून सांडव्यांवरून विसर्ग सुरू आहे। नांदगाव शहराची पाणी पुरवठा योजना माणिकपुंज या धरणावर अवलंबून आहे। धरण 100% भरल्याने नांदगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या व सिंचनाचा प्रश्न मिटला। मालेगाव तालुक्यातील कडवाडी दापुरे नरडाळे चिंचगव्हाण परिसराला शुक्रवार शनिवारी पावसाने झोडपले असून कडवाडी येथील पर्जन्यमापक केंद्रावर 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या 2 दिवसात पावसाने झोडपले असून शनिवारी दिनांक 16 रोजी अतिवृष्टी झाली। यात 8224 शेतकऱ्यांचे 4035 हेक्टर पिके बाधित झाले। चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य श्रम संचलित सौ कांताबाई भोरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील 8 प्राध्यापकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला। मनमाड येथे मनमाड बस आगाराला नवीन 10 बसेस मिळाल्या आहेत। मनमाड बस आगाराला 2 टप्प्यात 5-5 बसेस एकूण 10 बस देण्यात आल्या। सिन्नर तालुक्यात राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांचे हजारो कोटी रुपये थकले असल्याचे बोलले जाते। यामुळे तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांवर परिणाम झाला। निधीअभावी काही कामे ठप्प आहेत तर काही कामे पूर्ण करूनही बिले न मिळाल्याने ठेकेदारावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली। त्यामुळे ठेकेदार आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। सिन्नर तालुक्यात अतिक्रमणामुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिकांना पर्यायी जागेची व्यवस्था करा या मागणीचे निवेदन युवा नेते उदय सागडे यांच्यासह नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजित कदम यांना दिले। सिन्नर तालुक्यात श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्सव 750व्या जयंतीनिमित्त सिन्नर नगर परिषदेच्या वतीने माऊलीच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते। वाडी वरहे येथे अंमली पदार्थामुळे नशेच्या आहारी गेलेले समाज घटकांसाठी पोलिसांनी मानवी साखळी तयार करून व नशामुक्तीचे संदेश देण्यात आला। सिन्नर शहरातील वावी वेस परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथस्पर्श दिन सोहळा आणि वामनदादा कर्डक जयंती उत्सव साजरा करण्यात आला।